नियतीचा अजब खेळ. 32 वर्षांपूर्वी हरवलेला प्रकाश पुन्हा चमकला. जगभर भटकंती, अखेर पत्राने मिळवून दिली कुटुंबाची भेट. 1993 मध्ये नाशिकमधून हरवलेला प्रकाश जनार्दन जाधव हा तरुण तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासानंतर आपल्या कुटुंबाला पुन्हा सापडला आहे. स्मृतिभ्रंशामुळे जगभर भटकंती केल्यानंतर एका पत्राने जाधव परिवाराची ही 32 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी. प्रकाश जनार्दन वासू जाधव यांचे एकुलते एक पुत्र असून त्यांना 4 बहिणी आहेत. त्यांचे वडील सुरुवातीला कंपनीत कामाला होते, परंतु कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मूळगाव केकतपांगरी, हरिलाल नाईक तांडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड, देश भारत असं असून त्यांचे काका श्री छगन वासू जाधव, भाऊ श्री सुभाष जाधव आणि 4 बहिणी व संपूर्ण नातेवाईक व गावकरी गेली अनेक वर्ष त्यांच्या प्रतीक्षेत होते. कथा स्मृतिभ्रंश आणि जागतिक प्रवासाची सुरुवात. 1993 नाशिकमधून घर सोडून गेल्यानंतर नाशिकमध्ये 2 महिने काम केल्यानंतर प्रकाशांचा प्रवास सुरू झाला. पुढे 1.5 वर्ष गोवा आणि 6 महिने पुणे येथे वास्तव्य त्यांनी केलं. घातामुळे स्मृतिभ्रंश. 1996-97 दिल्लीला असताना रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत एक गंभीर घटना घडली, ज्यामध्ये त्यांची स्मृती गेली. त्यानंतर त्यांनी 1 वर्ष नेपाळमध्ये काढलं. कोरोना काळ आणि युरोप. कोरोनाच्या काळात दिल्लीमध्ये वास्तव्य, नंतर दुबई आणि इस्तंबूल मार्गे ते थेट युरोपमधील माल्टा येथे पोहोचले असा लागला शोध. डिसेंबर 2020 मध्ये माल्टा येथे प्रकाश यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. या धक्क्यामुळे त्यांची गेलेली स्मृती परत आली. त्यानंतर 16 एप्रिल 2025 रोजी त्यांच्याबद्दलची माहिती असलेले पत्र त्यांचे काका श्री छगन वासू जाधव यांच्या नावाने केकतपांगरी येथे मिळाले. त्या पत्राच्या आधारे काकांचा मुलगा श्री सुभाष छगन जाधव यांच्याशी त्यांचा दूरध्वनीद्वारे संपर्क झाला. 32 वर्षांनंतर 20 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी प्रकाश पुन्हा आपल्या घरी परतणार असल्याने हरिलाल नाईक तांडा, रामू नाईक तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, रामनगर तांडा, केकतपांगरी गावात आणि जाधव परिवारात आनंदाचे वातावरण आहे.